केंद्र सरकार ने हाथ से प्याज के निर्यात पर लगे 20% शुल्क को हटा लिया, लेकिन इसके बावजूद किसानों की चिंता कम नहीं हुई है। दरअसल बाजार में प्याज की कीमतें गिरकर 1000 से 1200 रुपए प्रति क्विंटल तक पहुंच गई हैं, जिससे किसान नुकसान की आशंका व्यक्त कर रहे हैं। इस साल गर्मी के मौसम में प्याज की भारी आवक दर्ज की गई है, जिससे बाजार में कीमतों में भारी गिरावट आई है। निर्यात शुल्क हटने के बावजूद किसानों को उनकी उपज का उचित मूल्य नहीं मिल पा रहा है। किसानों का कहना है कि लागत निकालना भी मुश्किल हो गया है और सरकार को तत्काल हस्तक्षेप कर न्यूनतम समर्थन मूल्य तय करना चाहिए। फिलहाल बाजार में प्याज के दाम और आगे गिर सकते हैं, जिससे किसान और अधिक संकट में आ सकते हैं। एक 15 दिवस महिन्यापूर्वी कांद्याला चांगल्यापैकी भाव होता, म्हणजे 1500 ते 2200-2500 पर्यंत जात होता। शेतकऱ्याला तो परवडत होता, पण आता अशी परिस्थिती झाली आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क माफ केलेलं आहे आणि निर्यातीवरती बंदी बी उठवलेली आहे। शेतकऱ्याला अपेक्षा होती की आता भाव वाढेल, पण भाव वाढण्याच्या ऐवजी तो कमी झालेला आहे। तर 500 पासून तर 1200-1300 पर्यंत या ठिकाणी निलाव झालेले आहेत। जास्त करून 1300 हा किंचित याला मालाला मिळालेला आहे, बाकीचे 1000च्या आतच आहेत। तर शेतकरी हा इतका मेटीकुटीला आलेला आहे की त्याचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे। तर असं न करता थोडंसं 1500च्या पुढे जर तो भाव राहिला असता तर शेतकऱ्याला ते परवडलेलं असतं आणि त्याला थोडासा हुरूप आला असता। हे सर्व असूनसुद्धा परत अवकाळी आहे। अवकाळीच्या याच्यामुळे शेतकरी थोडा घाबरलेला आहे आणि माल जसा असेल तसा तो मार्केटमध्ये आणतो आहे। तर अशा परिस्थितीमध्ये थोडंसं शासनाने लक्ष देऊन थोडा भाव जर वाढवला तर चांगलं होईल आणि शेतकऱ्याला ते परवडेल, अशा पद्धतीने मी अपेक्षा करतो। गेल्या आठवड्यात कांदा आणलेला होता, तो कांदा 1100 रुपये गेला आणि त्याच्यातला उरलेला कांदा आज आणलेला आहे तर तो 800 रुपये गेला। 20% निर्यात शुल्क कमी करून सुद्धा कांद्याला भाव मिळत नाही, अशी सरकारची परिस्थिती। कांद्याला खर्च क्विंटलला 1000-1100 रुपये येतोय। गोणी आम्हाला तिथून ट्रॅक्टरमध्ये इथं आणण्यापर्यंत आम्हाला 50 रुपये गोणीला भाडं आहे आणि कांदा 8 रुपये किलो गेलेला आहे। काय पडणार आहे शेतकऱ्याला? मी इथं कांदा आणलेला आहे, माझ्या मित्रांचा कांदा आहे। 500 ते 600 रुपयाच्या वरती कांदा विकला जात नाही आणि 1000 रुपये तर कांदा क्विंटल मागे खर्च आहे आजच्या तारखेला। आणि सरकारने निर्यात बंदी उठवली, 20% झिरो केली, तरी देखील कांद्याचे भाव वाढण्याऐवजी कमी झाले। जे कांदा 1000, 1200, 1300 जात होतं ते कांदा आज 500, 600, 700